विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या 3 व्हिडिओमध्ये अकाउंटिंगचे जे महत्त्वाचे स्टेप्स आहेत ते आपण पूर्ण करत येतोय. आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रूल्स शिकवले. अजून पुन्हा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण ते शिकवणार आहे. पण आपण बघा, दुसऱ्या व्हिडिओमध्ये ग्लोसरी म्हणजे शब्दार्थ बघितले होते. आता अकाउंट हा विषय तुमच्याकरता बिलकुल नवा आहे, तर इतक्या इझिली तुम्हाला ते वाचल्याबरोबर नाही कळणार. तर ते तुम्हाला कसं कळेल हे मला चांगल्या प्रकारे माहिती असल्यामुळे मी एक एक पायरी तुमची चढवत आहे. तर आता आपल्याला अकाउंटिंगमध्ये काही महत्त्वाचे वर्ड्स आहेत, काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचणं माझं काम आहे. जर सुरू राहिले असते तर आपण ते क्लासमध्ये समोरासमोर बसून ते मी क्लिअर करून देत असतो. पण आता क्लास ॲक्च्युअलमध्ये सुरू नसल्यामुळे, फिजिकली सुरू नसल्यामुळे तुम्हाला मी डायरेक्टली ह्या पुस्तकावरून ते पॉईंट्स क्लिअर करून देणार आहे. जे इम्पॉर्टंट आहे ते समजून देईल. तर आपण आता स्टार्ट करू. डेफिनेशन ऑफ बुक किपिंग. आता बघा, बुक किपिंग काय असतं हे तुम्हाला मी सेकंड व्हिडिओमध्ये क्लिअर केलं होतं. पुन्हा एक वेळा क्लिअर करतो. इथे 4 लोकांनी याची डेफिनेशन, व्याख्या दिलेली आहे. तर एक व्याख्या बघू आपण. इथे नॉर्थकॉट याने व्याख्या केलेली आहे. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स द मॉनिटरी एस्पेक्ट ऑफ कमर्शियल ऑफ फिनान्शियल ट्रान्झॅक्शन. बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं थोडंसं इंग्रजी कच्चं असतं. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे अकाउंटला बिलकुल घाबरू नका. इंग्रजीमध्ये असेल तरी घाबरू नका. हा जो विषय आहे पूर्ण इंग्रजीमध्ये असेल तर इथे जे मी तुम्हाला समजून देतोय ही पूर्ण थेअरीचा भाग आहे. हे फळ्यावर घेणं शक्य नसतं, म्हणून तुम्हाला डायरेक्ट पुस्तकावरून समजतोय. आणि तुम्हाला हे सेम कुठे लिहायचं पण नाही आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. कारण मला तुमचं अकाउंट पक्क करायचं आहे, तुम्हाला अकाउंटंट बनवायचं आहे, तुम्हाला एंट्रीज जमल्या पाहिजे. याच्याकरता मला एक एक पॉईंट क्लिअर करून द्यायचे आहेत. मग तेच फक्त आपण क्लिअर करून घेतोय. तर बघा, हा पूर्ण थेअरीचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला कुठे आत्ता पेपरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, हे सेम लिहायचं नाही आहे, फक्त हे समजून घ्यायचं आहे. तर बुक किपिंग तुम्हाला मराठीतनं मी क्लिअर करून देतो. बुक्स म्हणजे पुस्तक, किपिंग म्हणजे ठेवतोय. जे बुक्स आपण ठेवतोय ते कोणते असतात? प्रत्येक व्यवहाराची जी आपण नोंद करतो, ज्या पुस्तकात नोंद करतो, ते पुस्तक रजिस्टर्ड, ते आपण सांभाळून ठेवतो, त्याला बुक किपिंग म्हणतात. मग ही एक कला आहे, आर्ट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही एक आर्ट आहे. ते रेकॉर्डिंग करणं ही पण एक कला आहे. सगळ्यांना जमत नाही, पण हे तुम्हाला जमणार आहे पुढच्या 8 दिवसामध्ये, 4-5 दिवसामध्ये. तर ती एक आर्ट आहे असं यांनी म्हटलेलं आहे. यानंतर आपण इथे आता फीचर्स क्लिअर करू. आपल्याला काय काय क्लिअर करायचं आहे? बुक किपिंगचे फीचर्स बघायचे आहेत, म्हणजे वैशिष्ट्ये बघायचे आहेत. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये. ऑब्जेक्टिव्ह बघायचे आहेत, म्हणजे उद्दिष्टे बघायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे इम्पॉर्टन्स म्हणजे जे महत्त्व काय काय आहेत ते पण बघायचं आहे. तर बघा, तुम्हाला मी इथे क्लिअर करून देतो. हा आपला 4था व्हिडिओ असणार आहे. तर बघा, फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये. तर काय आहे याचं वैशिष्ट्य? काय बुक किपिंग मी तुम्हाला सांगितलं, बुक किपिंगचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगितला. पुन्हा एक वेळा सांगतो की आपण बुक किपिंगचा अर्थ बघायचा असेल तर बघा, तुम्हाला मी इथून क्लिअर करून देतो पुन्हा एक वेळा. इन सिम्पल वर्ड्स, एकदम साध्या शब्दामध्ये सांगायचं गेलं तर बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बघा, हा ट्रान्झॅक्शन शब्द आपल्यासाठी गेलेला आहे, म्हणजे व्यवहार. याची व्याख्या पण मी बऱ्याचदा बोलून दाखवली. द बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन सिस्टमॅटिक वे. मी तुम्हाला बोललो होतो, प्रॉपर सिस्टमॅटिक, प्रॉपर मेथडने, सिस्टमॅटिक मेथडने व्यवहारांच्या नोंदी पुस्तकात करणं म्हणजे बुक किपिंग आणि अकाउंटन्सी.
ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड डेट वाईज. बघा, डेट वाईज म्हणजे ज्या दिवशी जे ट्रान्झॅक्शन, जे व्यवहार घडलं असेल ते. आता हे मॉनिटरी काय आहे हे तुम्हाला पुढे मी समजावून सांगेल. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, सर्व ट्रान्झॅक्शन, सर्व व्यवहार तारखेनुसार फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट्स, ते डेट वाईज, तारखेवाईज नोंद करणं. कारण ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट, बिझनेसचा जो काही रिझल्ट आहे, म्हणजे आपण बिझनेसमध्ये लॉसमध्ये आहोत की प्रॉफिटमध्ये आहोत, नफ्यात आहोत की नुकसानीमध्ये आहोत, ते समजण्यासाठी ते व्यवहार बुक्समध्ये करणं महत्त्वाचं असतं. सच रेकॉर्ड्स ॲट दी एंड ऑफ अकाउंटिंग इयर. आणि हे जे रेकॉर्ड्स आहेत वर्षाच्या अखेरीस आपल्याला तपासावे लागतात. आता हे वर्ष नेमकं कोणतं असतं? आपलं कॅलेंडर इयर जसं 1 जानेवारीला सुरू होतं आणि 31 डिसेंबरला संपतं, तसं आपलं हे अकाउंटिंग इयर नसतं. आपलं फिनान्शियल इयर जे सुरू होतं ते 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. पुढे ते येईलच, नाही बी आलं तर आता मी सांगतो, लक्षात ठेवा. कधी सुरू होतं? 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. आता इथे तुम्हाला क्लिअर झालं असेल की याचा अर्थ मराठीत पुन्हा एक वेळा सांगतो. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काय? तर बिझनेसमध्ये जे काही व्यवहार होतात त्या व्यवहारांची सिस्टमॅटिक पद्धतीने तारखेवाईज नोंद करणं आणि त्या नोंदी सांभाळून ठेवणं म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी होतं. तर बघा, आता याचे आपण वैशिष्ट्ये म्हणजे फीचर्स बघू. काय म्हटलंय? इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. ही एक पद्धत आहे. मेथड म्हणजे पद्धत. ही एक पद्धत आहे की डे टू डे म्हणजे प्रत्येक दिवसाचे बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन आहेत, व्यवहार आहेत, त्यांची रेकॉर्डिंग करण्याची ही एक पद्धत आहे बुक किपिंग. सेकंड पॉईंट बघू. ओनली फिनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. फिनान्शियल म्हणजे आर्थिक, म्हणजे काय? ओनली म्हणजे फक्त, फक्त फिनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड म्हणजे फक्त बिझनेस संबंधित व्यवहारांच्याच नोंदी इथे कराव्या लागतील. जर तुम्ही व्हिडिओ जर व्यवस्थित जर बघितले असतील मागचा, तर मी तुम्हाला एक शब्द बोललो होतो, आपण बिझनेसच्या व्यवहारांच्या नोंदी करतो, मालकाच्या, बिझनेसमॅनच्या नोंदी करत नाही. तर फक्त व्यवसायाच्या नोंदी आपल्याला करायच्या आहेत. पुढचा पॉईंट. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर फॉर स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स. फ्युचर म्हणजे भविष्य. भविष्यासाठी जे काही सर्व रेकॉर्ड्स असतात ते आपल्याला तयार करायचे असतात. स्पेसिफिक पिरियड, स्पेसिफिक पिरियड म्हणजे काय? साधारणतः 12 महिन्यांचाच पिरियड असतो. 12 महिन्यांच्या पिरियडचे जे ट्रान्झॅक्शन असतात ते आपल्याला रेकॉर्ड करून ठेवायचे असतात भविष्यासाठी. भविष्यामध्ये काही काम पडू शकतं याच्याकरता. इन शॉर्ट, आपण समजा आता काय होतं बघा, तुम्ही ॲडमिशन घेतली, पहिलीपासून तर 10वी पर्यंत तुम्ही शिकतायत, 10 वर्ष शिकले आणि मग तुम्हाला 10 वर्षांनी एकदम विचारलं की सांगा मग आता तुमची आता एक्झाम घेणार आहोत आपण, 10 वर्षांमध्ये तुम्ही काय काय केलं याची आपण एक्झाम घेणार आहोत. तर मला सांगा मित्रांनो, हे 10 वर्षांचं एक्झाम एक सोबत घेणं शक्य आहे का? बिलकुल नाही. तर काय करतात मग तुमच्यासाठी? तुमचं प्रगती बघण्यासाठी काय करावं लागतं? प्रत्येक वर्षी तुमची एक्झाम घेतली जाते, 6-6 महिन्यांनी, 3-3 महिन्यांनी एक्झाम घेतली जाते. तसं ह्या अकाउंटिंगचं पण असतं. स्पेसिफिक पिरियड 3 महिन्याचा GST भरायचा असतो, 6 महिन्याचं असतं, 1 वर्षाचं असतं, असे वेगवेगळ्या पिरियडचं अकाउंटिंग करायचं असतं. ते असतं बुक किपिंगचं वैशिष्ट्य. 4 नंबरवर काय म्हटलंय बघा. रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. बघा, रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड जे आहे ते रूल्स आणि रेग्युलेशन म्हणजे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट यांचा अतिशय काटेकोरपणे वापर करून, एकदम परफेक्ट वापर करूनच याची नोंद झालेली असली पाहिजे. पुढचं. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. ही एक कला आहे. व्यवहारांची अतिशय व्यवस्थित नोंद करणं ही पण कला आहे आणि हीच कला मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि ही कला तुम्हाला जर शिकवली तर मित्रांनो, ज्याला अकाउंटिंग जमून गेलं त्याला कधीच कोणासमोर हातपाय पसरण्याची गरज पडणार नाही. कारण फक्त अकाउंटिंग जरी तुम्हाला जमून गेलं 11वी नंतर, तर
तुम्ही डायरेक्टली अकाउंटिंगचे कामं घेऊन कमीत कमी महिन्याचे 10,000 रुपये अतिशय आरामात कमवू शकतात, कॉलेज क्लास सर्व करून सुद्धा. फक्त तुम्हाला अकाउंटिंग जमलं पाहिजे आणि तेच अकाउंटिंग तुम्हाला मी शिकवणार आहे. मग तुम्हाला इथून व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे, अकाउंटिंग व्यवस्थित शिकायचं आहे. तर हे आपण बघितले फीचर्स. आता बघा ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय काय आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्टे. The main objective of bookkeeping is to keep a complete and accurate record of all the financial transaction in a systematic, orderly and logical manner. बघा जे व्यवसायाचे आर्थिक फिनान्शियल म्हणजे आर्थिक जे व्यवहार आहेत त्यांची सिस्टमॅटिक, ऑर्डरली आणि लॉजिकली जी नोंद केलेली असते त्या नोंदींना व्यवस्थित कंप्लीटपणे सांभाळून ठेवणं, ते नोंदी करून ठेवणं म्हणजे बुक किपिंग असतं. ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. बघा ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन, बघा परत परत हे शब्द येत आहेत. ऑल म्हणजे सर्व, सर्व बिझनेसचे ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. म्हणजे हे सर्व जे ट्रान्झॅक्शन आहेत ते डेट वाईज आणि अकाउंट वाईज व्यवस्थित नोंद केलेले असले पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघू आपण काय म्हटलंय. यातला तिसरा पॉइंट, बुक किपिंग सर्व म्हणजे सर्व्हिस, सेवा आहे. ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ अन एंटरप्राइज बिझनेस अँड इट कॅन बी प्रोड्यूस ॲज अन एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे पुरावा. व्हेनेवर अँड व्हेरेवर रिक्वायर्ड. बघा बुक किपिंग हा एक पुरावा आहे की परमनंट जे ट्रान्झॅक्शन आपले झालेले आहेत व्यवसायामध्ये त्याचा हा एक पुरावा असतो, कायमस्वरूपी. कधी पण त्याची आपल्याला गरज पडू शकते. रिक्वायर्ड म्हणजे गरज, कधी पण याची गरज पडू शकते. तर हा एक पुरावा असतो व्यवहार झाल्याचा. 4 नंबरवर काय म्हटलंय, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस. बघा हे सगळ्यात महत्वाचं आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्दिष्ट आहे. टू नो, नो म्हणजे माहिती करून घेणं. द प्रॉफिट ऑर लॉस, नफा किंवा नुकसान माहिती करून घेणं ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फिनान्शियल इयर. बघा मी तुम्हाला बोललो फिनान्शियल इयर आपलं कधी सुरू होतं, 1 एप्रिलला सुरू होतं तर 31 मार्चला संपतं. कधी पण 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. हे फिनान्शियल इयर लक्षात ठेवा. तर नोंदी, व्यवहारांच्या नोंदी बुक किपिंग मध्ये कावर करायच्या असतात. बुक किपिंग कावर करायचं असतं तर वर्षभराच्या शेवटी आपण लॉस मध्ये आहोत की प्रॉफिट मध्ये आहोत हे समजण्याकरता बुक किपिंग आवश्यक असतं. 5वा पॉइंट, टू नो द ऍसेट्स अँड लायबिलिटीज. बघा ऍसेट्स अँड लायबिलिटीज काय आहे हे पण मी तुम्हाला शब्दार्थामध्ये क्लिअर करून दिलं होतं. ऍसेट्स म्हणजे मालमत्ता, जे विकून भविष्यात पैसा निर्माण होईल त्याला म्हणतो आपण मालमत्ता. आणि लायबिलिटीज म्हणजे आपलं देणं. इन शॉर्ट ऍसेट्स म्हणजे जे आपलं आहे आणि लायबिलिटी म्हणजे जे आपलं नाही, देणं बाकी आहे त्याला म्हणतात लायबिलिटीज. ऍसेट्स म्हणजे फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये आपल्याला ते मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत किंवा ती आपली संपत्ती आहे, आपली इस्टेट आहे, आपली प्रॉपर्टी आहे, आपली ती जिंदगी पण त्याला म्हणतात जुन्या शब्दामध्ये, की ही आहे तर आपण व्यवसाय करू शकतो. ज्याच्याकडे ऍसेट नाही तो व्यवसाय करू शकत नाही. म्हणजे मालमत्ता काहीच नाही आणि फक्त सर्व देणं आहे तर तो बिझनेस लॉस मध्ये चालला जाईल. तर आपल्याला आपल्याकडे किती मालमत्ता आहेत आणि आपलं नेमकं किती देणं आहे ते समजण्यासाठी बुक किपिंग महत्वाचं असतं. टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर ओन टू हिम. ओज म्हणजे देणे बाकी. बघा इथे अजून काय माहिती पडतं आपल्याला की एका व्यापाऱ्याचं, त्या व्यापाऱ्याचं कोणाकोणाला किती रुपये देणं बाकी आहेत किंवा कोणाकोणाकडनं किती रुपये घेणे बाकी आहेत ते आपल्याला इथे कळत असतं. एक पुढचा पॉइंट शेवटचा आहे ऑब्जेक्टिव्ह मधला, बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर. बघा बिझनेसमॅन कम्स टू नो, नो म्हणजे माहिती करून घेणे, करंट इयरची, चालू वर्षाची जी प्रगती आहे त्याची तो मागच्या वर्षाच्या प्रगतीसोबत मागच्या वर्षी जे काही त्याने बिझनेस केलेला होता त्याशी तो तुलना करेल. चालू वर्षी जे व्यवहार झालेले आहेत, चालू वर्षी जे अकाउंटिंग केलेलं आहे त्याची तो मागच्या वर्षी तुलना करेल. अँड कम्पेअर इट्स फिनान्शियल रिझल्ट विथ अदर बिझनेस एंटरप्राइज इन सिमिलर लाईन.
आणि तो काय करेल, जे काही व्यवहार झालेले आहेत त्याची तो मागच्या वर्षाच्या व्यवहारांशी तुलना करेल आणि तिथून काहीतरी निर्णय घेईल. जर समजून घ्या, बघा आता आपण प्रत्येक व्यवहाराच्या नोंदी करतोय, लक्षात घ्या. मग इथून व्यवहार करतोय की आपण आपल्या मोबाईलमध्ये किती रिचार्ज केला, तर मागच्या महिन्यात किती केला, त्याच्या मागच्या महिन्यात किती केला, मग टोटल मागच्या वर्षात 12 महिन्यात आपण किती रुपयांचा रिचार्ज केला. समजा 5,000चा केला असेल आणि ह्या वर्षी तोच खर्च जर 8,000चा झाला असेल तर आपल्याला समजलं पाहिजे की हा खर्च 3,000 रुपयांनी वाढलेला आहे. बरोबर आहे. जर समजा वर्षभरात आपल्या व्यवसायामधून त्या मालकाने घरी वैयक्तिक वापरासाठी ड्रॉइंग म्हणून 50,000 रुपये घेऊन गेला असेल आणि ह्या वर्षी डायरेक्ट तो 1,00,000 रुपये घेऊन जातोय, मग त्याला काहीतरी डिसिजन घेता येतील, काहीतरी निर्णय घेता येतील की तो पैसे घरी काही जास्तच प्रमाणात वापरले जात आहेत. तर याच्याकरता बुक किपिंग महत्वाचं असतं. इथपर्यंत क्लिअर झालं असेल मित्रांनो. काही शंका असेल तर मला कमेंट्स करा किंवा ग्रुपवर मेसेज केला तरी चालेल. काय म्हणून पुढचा आता इम्पॉर्टन्स आपण बघू, म्हणजे महत्व काय काय आहेत. रेकॉर्ड्स यातले जे महत्वाचे ते मी समजून सांगतो क्लिअर तुम्हाला, बाकी फक्त वाचून क्लिअर करतो. रेकॉर्ड म्हणजे नोंद करणं. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन. सगळ्यात महत्वाचा पॉईंट बघा. मग आता तुम्ही म्हणाल सर रेकॉर्ड का बरं करायचे. मग आता बघा, मी जर तुम्हाला सांगितलं की प्रत्येक व्यवहाराची नोंद करणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक व्यवहार वरनं काहीतरी येणारे काहीतरी जाणार आहे, नफा होणारे, नुकसान होणारे, खर्च होणारे, फायदा होणार आहे. मग आपण जर नोंदच नाही केली आणि तुम्ही सांगणार सर मला लक्षात राहून जाईल, ठीक आहे, भरपूर खूप माइंडेड पर्सन असेल तो लक्षात ठेवेल, पण किती लक्षात ठेवेल रे, किती लक्षात ठेवेल. 1 दिवसाचा व्यवहार, 2 दिवसाचे व्यवहार, 1 महिन्याचे, 2 महिन्याचे, 6 महिन्याचे, 1 वर्षभराचे व्यवहार कोणीच लक्षात ठेवू शकत नाहीत. म्हणून इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन, कोणासाठी जे शक्य नाही, टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन, सर्व व्यवहार आपल्या मनात फिट करून ठेवणं, पाठ करून ठेवणं, लक्षात ठेवणं कोणासाठी शक्य नाही. बट बुक किपिंग मेंटेन रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन परमनंटली. पण बुक किपिंग काय करते, प्रत्येक व्यवहाराची नोंद परमनंटली आपल्याकडे सांभाळून ठेवते. अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, आणि सिस्टमॅटिकली बुक्समध्ये रेकॉर्ड्स पण करून ठेवते. हे एक महत्व आहे. फिनान्शियल इन्फॉर्मेशन, बुक किपिंग इज युजफुल. फिनान्शियल म्हणजे आर्थिक, तुम्हाला बोललो तुम्ही. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. बुक किपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट और लॉस, ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक etc ॲट एनी गिवन टाइम. बुक किपिंग काय करतं, आपल्या बिझनेसची माहिती जी आहे ती कधी पण मालकाला पुरवते. म्हणजे काय, प्रॉफिट नफा किती आहे, लॉस नुकसान किती आहे, ॲसेट्स मालमत्ता किती आहेत, लायबिलिटीज म्हणजे देणे बाकी किती आहेत, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, बघा हे सगळे शब्दार्थ तुमच्या शब्दार्थांमध्ये घेतलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट किती आहे, स्टॉक म्हणजे आपल्या दुकानात एकूण माल किती रुपयांचा आहे, etc एक्सेट्रा. या सर्व प्रकारची माहिती एनी टाइम त्या बुक्सवरून आपल्याला मिळत असतं. आणि हे पाठ करून ठेवणं, लक्षात ठेवणं शक्य नाही. डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्याची जी काही क्षमता असते ती याच्यामध्ये भरपूर असते. बुक किपिंग प्रोव्हाइड्स फिनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. जर काही निर्णय घ्यायचे असतील तर ही निर्णय घेण्यासाठी त्याला हे बुक किपिंग खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतं, काही पण निर्णय घेण्यासाठी. त्यानंतर कंट्रोलिंग, बघा मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला खर्चाविषयी बोललो होतो. बुक किपिंग अनेबल टू एक्झिक्युटिव्ह ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. कोणत्याही प्रकारची एक्झिक्युटिव्ह बिझनेस कंट्रोल करतो ॲक्टिव्हिटीज. जर खर्च वाढत असतील तर ते कमी करा, इन्कम जास्तच प्रमाणात जर वाढत असेल तर ते पण धोकेदायक असतं बिझनेससाठी. मग तुम्ही म्हणा सर काय धोकेदायक आहे, इन्कम जर वाढतं तर काय फरक पडतोय, ठीक आहे ना. बघा आज जर आपण एखादी वस्तू, समजा चोपड्यामध्ये आता अशी कंडिशन आहे कोरोनामध्ये, समजा सॅनिटायझरच मिळत नाहीत कुठे आणि फक्त एकाच दुकानदाराकडे सॅनिटायझर आहे. तो सॅनिटायझर काय करेल, 50चं सॅनिटायझर त्याने 200 मध्ये जरी विकलं तरी लोकांना घेणं गरजेचं आहे, कारण दुसरं कुठेच नाही मिळणार नाहीये. पण मग याला पण कुठे कधी कंट्रोल असला पाहिजे. आणि त्याच वेळेला जर 4 लोकांकडे सॅनिटायझर जर येऊन गेलं तर नंतर लोकांना ऑप्शन मिळून जाईल. मग लोकांना जर माहिती पडलं की याने आपल्याला अगोदर भरपूर पैसे याने आपल्याकडनं घेतलेले आहेत,
मग त्याला भविष्यामध्ये आपलं नुकसान करण्याची शक्यता दाट असते. म्हणून कंट्रोलिंग पण असलं पाहिजे, नफ्यावर पण आणि नुकसानीवर पण, खर्चावर पण. एव्हिडन्स, एव्हिडन्स हा शब्द तुम्ही आत्ता इतक्यात पण बघितलं तर वरती, आणि पिक्चरमध्ये पण भरपूरदा ऐकलं असेल. एव्हिडन्स म्हणजे पुरावा. बिझनेसमॅन नीड फिनान्शियल एव्हिडन्स टू प्रोड्यूस इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट्स. म्हणजे जर काही पण, जर कोणी आपल्यावर जर केस केली असेल किंवा काही दावा दाखल केला असेल, किंवा बिझनेसमॅन कोणत्या विमा कंपनीवर दावा दाखल करत असेल, तर हे जे बिझनेसचे रेकॉर्ड्स असतात ते एक पुरावा म्हणून काम करतात. आणि 6वा पॉईंट आहे टॅक्स लायबिलिटी. टॅक्स लायबिलिटी म्हणजे बुक किपिंग इज युजफुल टू फाइंड आउट द टॅक्स लायबिलिटीज. एक्झाम्पल इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, जीएसटी. जीएसटी तुमच्या 10वी मध्ये गेलेला आहे, आपण याच्यावर भरपूर अभ्यास करणार आहोत. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर टॅक्स लायबिलिटी, टॅक्स म्हणजे कर, लायबिलिटी म्हणजे देणे बाकी. जर तुम्ही प्रॉपर सिस्टमॅटिक अकाउंटिंग जर केलेली असेल, तर तुम्ही वर्षभरात किती टॅक्स भरायचा हे तुम्हाला ह्या बुक किपिंगवरनं कळत असतं. तर इथपर्यंत आपण बघा आत्ता ह्या व्हिडिओमध्ये 3 पॉईंट्स कव्हर केले, टोटल 4 पॉईंट्स. सगळ्यात पहिले मिनिंग अँड डेफिनेशन. डेफिनेशन बघितली आपण बुक किपिंगची. त्यानंतर फीचर्स बघितले म्हणजे वैशिष्ट्य बघितले. ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट बघितले. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व बघितले. इतक्यात आता इथपर्यंत मी थांबतो. आता बाकीचे भाग जो आहे तो एकतर अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेल, किंवा मग मी डिसाईड करतो काय करायचं आहे. पण तुम्ही बिलकुल काळजी करू नका. फक्त तुम्ही स्वतः पण थोडासा सपोर्ट करा, अभ्यास करा, कारण ॲक्च्युअल क्लास आपले सुरू नाही आहेत, बरोबर आहे. तर घरी फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा. काही शंका असेल तर मला विचारा, फोन करून विचारा, ग्रुपवर विचारा, पर्सनल मेसेज करा, काही करा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत काहीच लिहू नका. आणि आत्ता जो मी व्हिडिओ तुम्हाला समजून सांगितलेला आहे हे तुम्ही आत्ता नाही पण लिहिलं तरी चालेल. फक्त तुम्ही हे 1-2 वेळा पुन्हा पुन्हा रिपीट करा, ऐकण्याचा प्रयत्न करा. हे शब्द पुन्हा पुन्हा तुमच्याकडनं गेल्यानंतर नेमकं बुक किपिंग काय आहे हे जर समजलं तर आपण त्यात काय करतोय हे लवकर समजेल. आणि अकाउंट शिकताना आपण स्वतः मालक आहोत हे समजून चला, तर तुम्हाला अकाउंट लवकर जमेल. ओके, बाय बाय.